300 ग्राम कलमी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। देठा आणि सालं काढून चिरून घेऊ। कुकरमध्ये प्लेट बुडेल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। कैरीचं भांडं ठेवून कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कैरीच्या फोडी छान नरम झालेल्या आहेत। चमच्याने मॅश करून घेऊ। 300 ग्राम गूळ बारीक तुकडे करून घेतलेला आहे। ही कैरी कमी आंबट आहे, त्यामुळे मी जेवढी कैरी घेतलेली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे। आता हे मिश्रण शिजवून घेऊ। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम करत सतत हलवत साधारण 15 ते 20 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे इलायची पावडर घालून हे मिश्रण घट्ट शिजवून घ्यायचं आहे। मस्त टेस्टी गुळांबा तयार झालेला आहे। रंगही खूप मस्त आलेला आहे। मुलांना ब्रेड सोबत किंवा चपाती सोबत खायला खूप आवडेल। थंड झाल्यानंतर मुरंबा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा। फ्रीजमध्ये ठेवल्यास हा मुरंबा भरपूर दिवस छान राहतो। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।